So, this is our first lecture on the topic that is chapter number 9 Current Electricity of 12th Science of Maharashtra Board. And in today's lecture, we are discussing the two important laws, that is Kirchhoff's laws, Kirchhoff's current law and Kirchhoff's voltage law. Before that point, we are discussing some definitions. Now look, all of you know about the electric network. इलेक्ट्रिक नेटवर्क काय असतं सगळ्यांना माहिती आहे. एखादं सर्किट जर असेल इलेक्ट्रिकचं आपण तयार केलेलं तर त्या सर्किटला आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो किंवा इलेक्ट्रिक नेटवर्क असं म्हणतो. सो कन्सिडर वन ऑफ सच सर्किट. लुक ॲट दिस पर्टिक्युलर सर्किट. फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी देर इज वन रेजिस्टन्स. बिटवीन पॉइंट बी अँड सी देर इज अनदर रेजिस्टन्स. बिटवीन पॉइंट सी अँड डी देर इज अ बॅटरी. Between point D and point E there is one resistance. Between point B and point E there is one resistance. And between point E and F there is one resistance. And between A and F there is one battery. Okay. So let us consider this particular circuit. Now in this circuit we have to define some terms. The first term is what is junction. Junction कशाला म्हणतात या संदर्भात आपण थोडासा पॉइंट बघतोय. एकदम सिंपल पॉइंट आहे. जंक्शन कशाला म्हटलं बा. एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट व्हेअर टू ऑर मोर कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर इज कॉल्ड अ जंक्शन. जंक्शन म्हणजे असा पॉईंट असतो की ज्या ठिकाणी त्या सर्किटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टर्स किंवा वेगवेगळे कंपोनंट्स एकत्र जोडलेले असतात. ओके. इन द फॉलोइंग फिगर ई अँड बी आर जंक्शन्स. आता बघा इथे फिगरमध्ये लक्ष ठेवा. पॉईंट बीला हा रेजिस्टन्स जोडला गेला आहे, हा रेजिस्टन्स जोडला गेला आहे, हा एक रेजिस्टन्स जोडला गेला आहे. सो दिस पॉईंट बी इज कॉल्ड जंक्शन वेअर टू ऑर मोर कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर और टू ऑर मोर कंपोनंट्स आर जॉईन टुगेदर. सिमिलरली ॲट पॉईंट ई, या पॉईंट ईला पण हा रेजिस्टन्स जोडला गेला आहे, हा रेजिस्टन्स जोडला गेला आहे, हा रेजिस्टन्स जोडला गेला आहे. सो दीज टू आर जंक्शन्स वेअर मोर दॅन टू components are joined or more than two conductors are joined. ठीक आहे. आलं लक्षात. जंक्शन कशाला म्हणायचं की ज्या ठिकाणी दोनपेक्षा जास्त कंडक्टर्स किंवा कंपोनंट्स जोडलेले असतात जंक्शन त्या सर्किटमध्ये तर त्या पॉईंटला जंक्शन म्हणायचं. आता या सर्किटमध्ये फक्त बी आणि फक्त ई हे दोनच जंक्शन्स आहेत. ठीक आहे. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट इज लूप ऑर मेश. लूप किंवा मेश कशाला म्हणायचं तर ते पहा. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिक नेटवर्क. इलेक्ट्रिक नेटवर्कमधला क्लोज पाथ इज कॉल्ड अ लूप ऑर मेश. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जर एखादा क्लोज पाथ असेल तर त्या क्लोज पाथला लूप किंवा मेश असं म्हणतात. मग आता या ठिकाणी या फिगरमध्ये बघा एक सर्किट आहे आपल्याकडे. या सर्किटमध्ये क्लोज पाथ पाहिजे आपल्याला. मग ए बी ई एफ ए हा एक क्लोज पाथ तयार झाला त्यामुळे हे झालं लूप. त्याचप्रकारे बी सी डी ई बी हे पण एक क्लोज पाथ तयार झाला त्यामुळे हा पण एक लूप तयार झाला. ए बी सी डी ई एफ ए हा पण एक क्लोज पाथ तयार झाला त्यामुळे हे पण एक लूप असेल किंवा याला मेश म्हटलं जातं. सो इन द फॉलोइंग फिगर ए बी सी डी ई एफ ए, ए बी ई एफ ए, ए बी ई एफ ए म्हणजे हे अँड बी सी डी ई बी, बी सी डी ई बी म्हणजे हे आर लूप्स. यांना लूप्स म्हणायचं. त्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये असणारी व्हॉट इज अ ब्रांच. अ ब्रांच इज पार्ट ऑफ नेटवर्क विच लाईज बिटवीन टू जंक्शन्स. दोन जंक्शनच्या मधात त्या नेटवर्कचा जो पार्ट असतो त्या पार्टला त्या ठिकाणी ब्रांच असं म्हटलं जातं. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बी आणि ई हे दोन जंक्शन आहेत. मग बी आणि ई या दोन जंक्शनच्या मधात जे वेगवेगळे पाथ आपल्या जवळ आहेत उपलब्ध आहेत. मग पाथ आहे आपल्याकडे बी ए एफ ई हा एक पाथ झाला त्यामुळे याला म्हणायचं ब्रांच. बी टू ई ही दुसरी ब्रांच. त्यानंतर बी सी डी ई ही तिसरी ब्रांच. सो इन फॉलोइंग फिगर branches are
BAFE म्हणजे BAFE, ठीक आहे, BCDE ही दुसरी ब्रांच आणि BE ही तिसरी ब्रांच, अशा 3 ब्रांचेस या फिगरमध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, मग 3 पॉईंट आपण या ठिकाणी बघितले. सगळ्यात पहिला पॉईंट बघितला आपण जंक्शन. जंक्शन कशाला म्हणतात, तर इलेक्ट्रिक सर्किटमधला असा पॉईंट की ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त कंपोनंट्स म्हणा किंवा कंडक्टर्स म्हणा एकत्र जॉईंट केलेले असतात, त्याला जंक्शन असं म्हणतात. दुसरा पॉईंट आपण बघितला लूप. लूप कशाला म्हणतात, तर एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अ इलेक्ट्रिक नेटवर्क. त्या इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये क्लोज पाथ जो असतो त्याला लूप असं म्हटलं जातं. आणि तिसरा पॉईंट आपण बघितला व्हॉट इज ब्रांच. ब्रांच म्हणजे काय असतं, तर त्या 2 जंक्शनच्या मधात जो काही त्या सर्किटचा पार्ट असेल त्याला ब्रांच असं म्हटलं जातं. अ ब्रांच इज अ पार्ट ऑफ नेटवर्क विच लाईज बिटवीन 2 जंक्शन्स. ठीक आहे, असा हा पहिल्या डेफिनेशन त्या संदर्भातल्या आपल्याला माहिती पाहिजे होत्या त्या आपण बघितल्या. नाव द इम्पॉर्टंट पॉईंट और इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, that is Kirchhoff's laws. There are 2 laws of Kirchhoff's regarding electrical network. इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या संदर्भात क्रिचॉफ्सनी 2 लॉज त्या ठिकाणी स्टेट केलेत. एक आहे करंट लॉ आणि दुसरा आहे व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स करंट लॉला क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ पण म्हटलं जातं आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉला क्रिचॉफ्स सेकंड लॉ पण म्हटलं जातं. पण फर्स्ट लॉ म्हणजे करंट लॉ लक्षात ठेवा आणि सेकंड लॉ म्हणजे व्होल्टेज लॉ लक्षात ठेवा. ठीक आहे, वी आर stating the first law, that is current law or first law. Statement is like this: the algebraic sum of current at any junction is 0 in electric network. मग एखाद्या इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये जंक्शनचा जर तुम्ही एखादा पॉईंट विचारात घेतला तर त्या जंक्शनला सगळ्या करंटची अल्जेब्रिक सम म्हणजे सगळ्या करंटची गोळाबेरीज ही काय असते, 0. ओके, स्टेटमेंट इज द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज 0 इन इलेक्ट्रिक नेटवर्क. मग त्याला मॅथमॅटिकली आपल्याला लिहिता येतं सम ऑफ आय फॉर आय इज इक्वल टू 1 to n इज इक्वल टू 0. म्हणजे जेवढे सगळे करंट असतील त्या सगळ्या करंटची समेशन काय असेल, 0 असेल. मग आता सगळ्या करंटची समेशन जर आपल्याला 0 दाखवायची आहे तर काही करंट आपल्याला पॉझिटिव्ह दाखवावे लागतील, काही करंट निगेटिव्ह दाखवावे लागतील. साहजिकच आहे, सगळ्या करंटची बेरीज जर आपल्याला 0 दाखवायची आहे तर. मग आता कोणत्या करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आणि कोणत्या करंटला निगेटिव्ह कन्सिडर करायचं या संदर्भात पण साइन कन्व्हेन्शन या क्रिचॉफ्सनी ठरवून दिलेले आहेत. साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते. कन्व्हेन्शन्स म्हणजे पहिलेच ठरवलेले. ठीक आहे, सो व्हॉट आर द साइन कन्व्हेन्शन्स. तर पहिलं साइन कन्व्हेन्शन आहे द करंट अरायव्हिंग ॲट अ जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. जे करंट जंक्शनकडे येत असतील त्या सगळ्या करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. ठीक आहे, म्हणजे येणारे सगळे करंट पॉझिटिव्ह. अँड द करंट लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. आणि जे करंट्स जंक्शनपासनं दूर जातील किंवा जंक्शनला सोडतील तर असे सगळे करंट्स हे निगेटिव्ह कन्सिडर करायचे. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह घ्यायचा आणि जंक्शनपासनं दूर जाणारा करंट काय घ्यायचा आहे, तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचा आहे. आणि मग असे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेतल्यानंतर जी सगळी करंटची टोटल येईल ती किती येईल, 0. काय म्हटलंय त्यांनी स्टेटमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज 0 इन इलेक्ट्रिक नेटवर्क. आता या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. स्टेट अँड एक्सप्लेन क्रिचॉफ्स करंट लॉ असा 2 मार्काचा प्रश्न असतो. काय म्हटलं बघा, कन्सिडर अ जंक्शन पी. हा इलेक्ट्रिक नेटवर्कचा एक पार्ट आहे, बाकीचं नेटवर्क मी दाखवलं नाही, फक्त जंक्शन पी या फिगरमध्ये मी दाखवलं आहे. कन्सिडर अ जंक्शन पी ऑफ अ नेटवर्क व्हेअर 6 ब्रांचेस मीट. या पॉईंट पीला या नेटवर्कच्या 6 ब्रांचेस मिळत आहेत. ठीक आहे,
अप्लाइंग द लॉ ॲट दिस जंक्शन. आता या जंक्शनला आपण क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करतोय. मग क्रिचॉफ्स करंट लॉ जर आपल्याला अप्लाय करायचा आहे तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल, साइन कन्व्हेन्शन लक्षात पाहिजे. काय साइन कन्व्हेन्शन आहे की येणारा करंट, जंक्शनकडे येणारा जर करंट असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि जंक्शनपासून दूर जाणारा जर करंट असेल तर तो आपल्याला निगेटिव्ह घ्यायचा आहे. हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला माहिती आहे. मग आपण हे जे सगळे करंट या ठिकाणी जंक्शनकडे येताना काही जाताना दिसत आहेत त्यांचा आपण अल्जेब्रिक सम घेऊ. मग आता बघा, या पॉईंट पी कडे हा I1 या ब्रांचमधनं I1 हा करंट आला, या जंक्शन पी कडे I1 हा करंट या ब्रांचमधनं आला, या ब्रांचमधनं I2 एवढा करंट दूर चाललाय, या ब्रांचमधनं I3 एवढा करंट जंक्शनकडे येतोय, या ब्रांचमधनं I4 एवढा करंट जंक्शनकडे येतोय, या ब्रांचमधनं I5 एवढा करंट जंक्शनपासून दूर चाललाय आणि या ब्रांचमधनं I6 एवढा करंट जंक्शनपासून दूर चाललाय. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला साइन कन्व्हेन्शन काय सांगितलेलं आहे, जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि जंक्शनपासून दूर जाणारा करंट निगेटिव्ह घ्यायचा आहे. सो ॲट द जंक्शन पी, या जंक्शन पीला आपण क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय केला. मग I1 हा करंट जंक्शनकडे येतोय म्हणून प्लस I1 घेतला मी. I2 करंट जंक्शनपासून दूर चालला म्हणून मायनस I2 ठेवलं. या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. I3 करंट जंक्शनकडे येतोय म्हणून त्याला प्लस घ्या, सो प्लस I3. I4 करंट हा जंक्शनकडे येतोय त्यामुळे त्याला प्लस घ्यायचा आहे, सो प्लस I4. I5 करंट जंक्शनपासून दूर चाललाय म्हणून मायनस I5. I6 हा करंट जंक्शनपासून दूर चाललाय म्हणून मायनस I6. झाले सगळे. 6 ब्रांचेस होत्या, 6 ब्रांचेसमधले 6 करंट आपण इथे मेन्शन केले. येणाऱ्या करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं आणि जंक्शनपासून दूर जाणाऱ्या करंटला आपण निगेटिव्ह कन्सिडर केलं. सो या सगळ्यांची सम किती, 0. कारण की स्टेटमेंट काय म्हटलं त्यांनी, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज 0. आणि साइन कन्व्हेन्शन काय वापरायचं आहे, येणारा करंट हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि जाणारा करंट निगेटिव्ह घ्यायचा आहे. मग सगळ्यांची बेरीज केली आपण ॲज पर द साइन कन्व्हेन्शन आणि ही बेरीज आपण 0 दाखवली. आता याच्यातले जे निगेटिव्ह करंट आहेत ते निगेटिव्ह करंट मी ट्रान्सफर करतो इकडे. सो I2 इकडे गेला तर प्लस I2 झाला, हा I5 इकडे गेला म्हणजे प्लस I5 होईल, हा मायनस I6 इकडे गेला तर प्लस I6 होईल. म्हणजे आपल्याजवळ आहे I1 प्लस I3 प्लस I4, बरोबर आहे. I1 प्लस I3 प्लस I4 हे या साईडला राहिले आणि I2, I5 आणि I6 या साईडला गेले. सो I2 प्लस I5 प्लस I6. आता लक्ष ठेवा, I1 प्लस I3 प्लस I4. I1 हा करंट जंक्शनकडे येणारा आहे, बरोबर आहे. I3 हा करंट पण जंक्शनकडे येणारा आहे आणि I4 हा करंट पण जंक्शनकडे येणारा आहे, इज इक्वल टू या तिघांची बेरीज म्हणजे सगळ्या येणाऱ्या करंटची बेरीज इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6. I2 म्हणजे हा जंक्शनपासून दूर जाणारा करंट, I5 हा पण जंक्शनपासून दूर जाणारा करंट आणि I6 हा पण जंक्शनपासून दूर जाणारा करंट. म्हणजे हे तिन्ही करंटची बेरीज आपण जी करतोय ही बेरीज म्हणजेच काय आहे तर जंक्शनपासून दूर जाणाऱ्या करंटचं ॲडिशन. आणि ही I1 प्लस I3 प्लस I4 काय आहे तर जंक्शनकडे येणाऱ्या करंटची ॲडिशन, बरोबर आहे. त्यामुळे जंक्शनकडे येणारा टोटल करंट इज इक्वल टू जंक्शनपासनं दूर जाणारा टोटल करंट. मीन्स करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग द जंक्शन. दॅट इज करंट फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग द जंक्शन. जेवढा करंट जंक्शनकडे येतोय तेवढाच करंट जंक्शनपासनं दूर चालला, असं या इक्वेशनचं मिनिंग आपल्याला शोधता येतं किंवा सांगता येतं. मग आता जेवढा करंट येतोय तेवढाच जर दूर चालला तर याला मी चार्जेसच्या फॉर्ममध्ये काय म्हणेल, जेवढे चार्जेस जंक्शनकडे येत आहेत तेवढेच चार्जेस जंक्शनपासनं दूर चाललेत आहे, बरोबर. सो चार्जेस एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू चार्जेस लिव्हिंग द जंक्शन. मीन्स धिस इक्वेशन shows that current entering the junction is equal to current leaving the junction, means charges entering the junction is equal to charges leaving the junction. म्हणजे जेवढे चार्जेस जंक्शनकडे येत आहेत तेवढेच चार्जेस जंक्शनपासनं दूर चाललेत. मग आता येणाऱ्या चार्जेसची संख्या
आणि जाणाऱ्या चार्जेसची संख्या जर सारखी आहे तर आपल्याला काय म्हणता येतं, इट फॉलोज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे या ठिकाणी धिस कन्फर्म्स कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणता येतं. म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज कन्फर्म करतो किंवा प्रूव्ह करतो असं आपल्याला म्हणता येतं. पॉईंट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये येतो. क्रिचॉफ्स करंट लॉ कन्फर्म्स कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज प्रूव्ह करतो. ठीक आहे, हा होता क्रिचॉफ्स करंट लॉ. काय स्टेटमेंट आहे सांगा एकदा पुन्हा. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. हे त्याचं स्टेटमेंट ॲट एनी नेटवर्क. हां, आणि साईन कन्व्हेन्शन काय आहे, तर द करंट एंटरिंग द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह आणि द करंट लिव्हिंग द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. ठीक आहे, लक्षात राहील. ओके. Kirchhoff's second law, called as Kirchhoff's voltage law. The statement is like this: the algebraic sum of the potential difference and EMF in a closed loop is 0. आता स्टेटमेंटमध्ये समोर जाण्याच्या पहिले मला सांगा EMF म्हणजे काय असतं. आठवतं सगळ्यांना, EMF म्हणजे त्या बॅटरीनी सप्लाय केलेली एनर्जी युनिट चार्जला, की ज्या एनर्जीमुळे तो युनिट चार्ज एक्सटर्नल सर्किटमध्ये पण फिरतो आणि बॅटरीच्या आतमध्ये पण फिरतो. सो इट इज EMF मीन्स द एनर्जी सप्लाइड बाय द बॅटरी सो दॅट युनिट चार्ज सर्क्युलेट थ्रू द कम्प्लीट सर्किट. अँड व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हटलेलं आपण आठवतं. पोटेन्शियल डिफरन्स, it is the energy spent by unit charge while circulating through the external circuit only. फक्त एक्सटर्नल सर्किटमधनं जात असताना तो युनिट चार्ज जी एनर्जी खर्च करेल त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. मग EMF म्हणजे काय, तर एनर्जी सप्लाइड, आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर एनर्जी युज्ड. बरोबर लक्षात ठेवा. EMF म्हणजे एनर्जी सप्लाइड बाय द सोर्स आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, द एनर्जी युटिलाइजेस बाय द चार्ज इन दॅट एक्सटर्नल सर्किट ओनली. ठीक आहे, मग आता इथे स्टेटमेंट काय केलं बघा. द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इन अ क्लोज लूप इज 0. मग एखादा क्लोज लूप जर असेल त्या नेटवर्कमध्ये किंवा त्या सर्किटमध्ये, तर त्या क्लोज लूपमध्ये EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स यांची अल्जेब्रिक सम ही किती असते, 0. मग आता अल्जेब्रिक सम जर 0 असते असं जर आपण म्हणतोय तर साहजिकच आहे कशाला तरी आपल्याला पॉझिटिव्ह म्हणावं लागेल, कशाला तरी निगेटिव्ह म्हणावं लागेल. मग आता कोणत्या EMFला पॉझिटिव्ह म्हणायचं, कोणत्या EMFला निगेटिव्ह म्हणायचं, कोणत्या पोटेन्शियल डिफरन्सला पॉझिटिव्ह म्हणायचं, कोणत्या पोटेन्शियल डिफरन्सला निगेटिव्ह म्हणायचं, या संदर्भात पण या क्रिचॉफ्सनी काही साइन कन्व्हेन्शन ठरवून दिलेले आहेत. पण बघा, त्या साइन कन्व्हेन्शनकडे जाण्याच्या पहिले स्टेटमेंट काय होतं आपल्याकडे, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इन अ क्लोज लूप इज 0. मग अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्हीचं सगळ्यांची बेरीज, सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज. सो इट इज समेशन ऑफ I इंटू R, द करंट फ्लोईंग थ्रू दॅट लूप into resistance of that particular component आणि त्या सगळ्यांची सम प्लस समेशन ऑफ EMF. हे आहे समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, समेशन ऑफ IR म्हणजेच समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स प्लस समेशन ऑफ E म्हणजे समेशन ऑफ EMF. या दोघांची अल्जेब्रिक सम किती असते, 0. मॅथमॅटिकली तुम्हाला या क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉला या प्रकारे लिहिता येतं. आता साइन कन्व्हेन्शनकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. साइन कन्व्हेन्शन क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ मधले सगळ्यात महत्त्वाचे. इथेच तुम्ही चुका करता आणि मग जेव्हा आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं असतं, एक साइन चुकली की तुमचं एक्झाम्पल पूर्ण कामातून जातं. ती 3 मार्काचं 4 मार्काचं एक्झाम्पल तुमचं पूर्ण कामातून जातं फक्त छोट्याशा साइनच्या चुकीमुळे, आणि ती चुकू नये म्हणून साइन कन्व्हेन्शनकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही
क्रिच्चॉफ्स व्होल्टेज लॉ लावसाल तर तो क्रिच्चॉफ्स व्होल्टेज लॉ तुम्ही नेहमी एखाद्या लूपला लावणार आहात. बघा आता एक इलेक्ट्रिक सर्किट काढलं मी, तर या सर्किटमध्ये ABFGA हे एक लूप तुम्हाला दिसतं. ठीक आहे. त्याच प्रकारे BCDFB हे दुसरं लूप तुम्हाला दिसतं. मग आता ABFGA या लूपचा जर मी विचार केला तर या लूपमध्ये किती EMF आहेत? फक्त हा एकटा EMF आहे E1, बरोबर आहे. आणि हा EMF काय करून राहिला? या दिशेने करंट पाठवून राहिला, म्हणजे या लूपच्या दिशेने करंट पाठवून राहिला. तो लूप कोणतं म्हटलं मी? ABFGA लूप मी असं म्हटलंय, ABFGA म्हणजे लूपची दिशा ही आहे आणि त्याच दिशेने हा EMF करंट पाठवतोय. मग तो पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा? ठीक आहे, त्याच्याबद्दल साइन कन्व्हेन्शन त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर आता या लूपचा बघा, लूप या डायरेक्शननी आहे आणि या रेजिस्टन्समधनं लूपच्या दिशेनेच करंट चालला, तर जाणारा करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजेच काय झालं? पोटेन्शियल डिफरन्स. I1 R1 हा झाला पोटेन्शियल डिफरन्स. मग हा पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा या संदर्भात त्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन ठरवल्या गेलेले आहेत. दीज आर कन्व्हेन्शन्स, म्हणजे पहिलेच ठरवलेले आहेत. ठीक आहे. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. जर ही बॅटरी लूपच्या दिशेने करंट पाठवत असेल तर ती पॉझिटिव्ह घ्यायची आणि याच बॅटरीने जर लूपच्या विरुद्ध दिशेने करंट पाठवला असता तर या बॅटरीचं EMF निगेटिव्ह घ्यावं लागलं असतं. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. या लूपमध्ये बॅटरीने पाठवलेला करंट आणि लूपची दिशा एकच आहे, त्यामुळे E1 हे पॉझिटिव्ह घेतलं गेलं आहे. त्यानंतर आता दुसरा पॉईंट लक्षात. मी काय म्हटलं? कोणतं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं? जो सेल किंवा जी बॅटरी लूपच्या दिशेने करंट पाठवते तिला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आणि जी बॅटरी लूपच्या विरुद्ध दिशेने करंट पाठवेल तिला निगेटिव्ह कन्सिडर करायचं. आणि पोटेन्शियल डिफरन्स कोणतं पॉझिटिव्ह घ्यायचं? या रेजिस्टन्समधनं जाणारा करंट बघा कोणत्या दिशेने? लूपच्या दिशेने. लूपची दिशा हीच आहे आणि करंटची दिशा पण तीच आहे. मग लूपच्या दिशेने जर रेजिस्टन्समधनं करंट जात असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. बघा इथे -I1 R1 घेतलं, जाणारा करंट I1 आहे, रेजिस्टन्स R1 आहे आणि याला मायनस साईन दिली. I1 R1 म्हणजेच व्होल्टेज, V=IR फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हे पोटेन्शियल डिफरन्स आपण निगेटिव्ह घेतलं. मग कोणतं पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचं? रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा जर लूपच्याच दिशेने असेल तर तो प्रॉडक्ट निगेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. आणि जर या रेजिस्टन्समधनं या दिशेने करंट गेला असता, म्हणजे उलट्या दिशेने करंट गेला असता, तर आपण I1 R1 काय घेतलं असतं? पॉझिटिव्ह घेतलं असतं. बघा आता दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्ष ठेवा. कोणत्या सेलचं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं? जो सेल लूपच्या दिशेने करंट पाठवेल त्याचं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं. कोणत्या सेलचं EMF निगेटिव्ह घ्यायचं? तर जो सेल लूपच्या विरुद्ध दिशेने करंट पाठवेल त्याचं EMF निगेटिव्ह घ्यायचं. हे झालं EMF बद्दल साइन कन्व्हेन्शन. आणि पोटेन्शियल डिफरन्स बद्दल काय साइन कन्व्हेन्शन आहेत? तर रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा जर एकच असेल तर त्यावेळेस तो जो प्रॉडक्ट आहे I×R हा निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे लूपची दिशा आणि करंटची दिशा जर एकच असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. आणि रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा जर अपोजिट असेल, विरुद्ध असेल, तर त्यावेळेस तो प्रॉडक्ट I×R हा पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. बघा आता पॉईंट मी तुम्हाला क्लिअर केला आहे, तेच या ठिकाणी साइन कन्व्हेन्शनमध्ये मांडलं आहे. साइन कन्व्हेन्शन काय आहे? क्रिच्चॉफ्स व्होल्टेज लॉसाठी तर EMFसाठी पण साइन कन्व्हेन्शन आहे आणि पोटेन्शियल डिफरन्ससाठी पण दोन साइन कन्व्हेन्शन आहेत. पहा, इफ द डायरेक्शन ऑफ लूप अँड डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द रेजिस्टन्स आर सेम, म्हणजे लूपची दिशा आणि रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा सारखी असेल, आर सेम, देन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इज निगेटिव्ह. आठवतं? लूपची दिशा आणि करंटची दिशा जर एकच असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. -I1 R1 घेतला होता आपण.
दुसरं साइन कन्व्हेन्शन त्याच पोटेन्शियल डिफरन्सबद्दल. इफ द डायरेक्शन ऑफ लूप अँड डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द रेजिस्टन्स आर अपोजिट. काय म्हटलंय? डायरेक्शन ऑफ लूप अँड डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द रेजिस्टन्स आर अपोजिट, देन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इज पॉझिटिव्ह. लूपची दिशा आणि त्या रेजिस्टन्समधनं जो करंट चाललाय त्याची दिशा जर अपोजिट असेल तर त्यावेळेस तो जो प्रॉडक्ट आहे आय इंटू आर हा पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, हे झाले पोटेन्शियल डिफरन्सचे साइन कन्व्हेन्शन. त्याच प्रकारे EMFचे साइन कन्व्हेन्शन. इफ द बॅटरी सप्लाइज करंट इन द डायरेक्शन ऑफ द लूप, म्हणजे बॅटरीने जर लूपच्या दिशेनेच करंट पाठवला, देन इट्स EMF इज कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. अँड इफ द बॅटरी सप्लाइज करंट in opposite direction of loop, then its EMF is considered negative. म्हणजे बॅटरीने जर लूपच्या दिशेने करंट पाठवला तर तिला पॉझिटिव्ह घ्यायचं, तिचं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि बॅटरीने जर लूपच्या विरुद्ध दिशेने करंट पाठवला तर तिचं EMF निगेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट आहे द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इन अ क्लोज लूप इज 0, म्हणजे समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू 0. मग आता हे स्टेटमेंट आपण अप्लाय करतोय एका नेटवर्कला. सो कन्सिडर अन इलेक्ट्रिक नेटवर्क ॲज शोन. याचं आपण एक इलेक्ट्रिक नेटवर्क घेतलं. अप्लाय KVL म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. अप्लाय KVL टू द लूप ABFGA. ABFGA म्हणजे लूपची दिशा ही आहे. हे जे ग्रीन पार्ट तुम्हाला दिसतोय हे मी लूपची दिशा दाखवण्यासाठी हे काढलं इथे. मग या लूपला आपल्याला KVL लावायचा आहे, म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ लावायचा आहे. मग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ जर आपल्याला लावायचा आहे तर या लूपमध्ये जेवढे काही EMF आहेत ते सगळे EMF आपण पहिले कलेक्ट करून घेऊ. हा E1 EMF दिसतो मला या पाथमध्ये. अजून दुसरा EMF आहे का? नाही, फक्त एकटाच आहे. मग हा EMF लूपच्या दिशेने करंट पाठवतोय का? पहा, हा EMF या दिशेने करंट पाठवून राहिला. I1 एवढा करंटचा पाठवतोय हा EMF. आणि हा लूपच्या दिशेनेच करंट पाठवतोय. इट इज सेंडिंग करंट इन दिस पर्टिक्युलर लूप इन द डायरेक्शन ऑफ लूप. सो ॲज द EMF इज सेंडिंग करंट इन द डायरेक्शन ऑफ लूप, सो कन्सिडर दिस EMF ॲज पॉझिटिव्ह. म्हणून मी याला प्लस E1 लिहिलं. ठीक आहे, एकच EMF आहे त्यामुळे अल्जेब्रिक सम ऑफ EMF झाले, सगळे कंप्लीट झाले. एकटाच EMF आहे, तो एकटा EMF लिहून टाकला. आता सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज करायची आपल्याला. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स पण घ्यायचं आहे आपल्याला. मग पॉईंट A पासून मी सुरुवात केली. पॉईंट A टू B या दरम्यान हा रेजिस्टन्स आहे R1, अँड थ्रू दिस रेजिस्टन्स R1 द करंट फ्लोईंग इज I1. So potential difference across this resistance will be I1 R1. बरोबर आहे, I1 R1 it is the potential difference across this resistance. आता पहा, हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे मग हा पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा. का बरं निगेटिव्ह घ्यायचा? कारण की या रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा सेम आहे. As current flowing through the resistance is in the same direction as that of the loop, so that's why consider this potential difference as negative. So that's why minus I1 R1. ठीक आहे, आता पॉईंट B पर्यंत पोहोचलो आपण. आपल्याला लूप हे घ्यायचं आहे ABFGA. B ते F या दरम्यान बिटवीन पॉईंट B and F or between junctions B and F there is resistance R5, and through this resistance R5 द करंट फ्लोईंग इज I3. I3 एवढा करंट चाललाय, रेजिस्टन्स R5 एवढा आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स किती होईल? I3 R5. सो I3 R5 दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स. आता हा पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा? निगेटिव्ह. का बरं निगेटिव्ह घ्यायचा? कारण की करंटची दिशा ही या लूपच्या दिशेने आहे. या रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा ही या लूपच्या दिशेने असल्यामुळे हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजे I3 R5, हा I3 R5 हा प्रॉडक्ट आपल्याला काय घ्यायचा आहे? निगेटिव्ह. आलं लक्षात? ठीक आहे, आपण F पॉईंटपर्यंत पोहोचलो. F आणि G च्या मधात हा रेजिस्टन्स R3 आहे
की ज्याच्यामधनं करंट चाललाय I1. ठीक आहे, मग I1 एवढा करंट या डायरेक्शननी चाललाय, R3 मधनं जाणारा करंट I1 आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स किती असेल या रेजिस्टन्स R3 च्या अक्रॉस? पोटेन्शियल डिफरन्स असेल I1 R3. मग हा पोटेन्शियल डिफरन्स I1 R3, मग हा पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा? तर या लूपच्या डायरेक्शनकडे लक्ष ठेवा. लूपची डायरेक्शन आणि जाणाऱ्या करंटची डायरेक्शन सेम आहे. सो ॲज करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स इज इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द लूप, सो कन्सिडर दिस पोटेन्शियल डिफरन्स टू बी निगेटिव्ह. सो दॅट्स वाय -I1 R3. आलो आपण पॉईंट जी पर्यंत. जी आणि एच्या मधात ही बॅटरी आहे, तिचं EMF आपण घेतलेलं आहे. मग हे झालं अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, हे झालं अल्जेब्रिक सम ऑफ EMF. या सगळ्यांची अल्जेब्रिक सम किती असते? 0. सो इट इज इक्वल टू 0. ठीक आहे, असं ते इक्वेशन आपल्याला मिळतं. आता हे इक्वेशन तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. मग आता याच इक्वेशनमध्ये ह्या ज्या निगेटिव्ह टर्म आहेत, ह्या निगेटिव्ह टर्म मी इकडे शिफ्ट केल्या. सो इट बिकम +I1 R1, सो +I3 R5 +I1 R3. आता सांगा मला E1 म्हणजे EMF, बरोबर आहे. EMF म्हणजेच काय? सप्लाय केलेली एनर्जी इज इक्वल टू हे काय आहेत? अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतं? खर्च केलेली एनर्जी. सो एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी यूज. एनर्जी सप्लाइड, EMF म्हणजे एनर्जी सप्लाइड आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी यूज. सो या इक्वेशनवरनं आपल्याला सांगता येतं एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी यूज, म्हणजे जेवढी एनर्जी तुम्ही सप्लाय केली तेवढी एनर्जी वापरल्या जात आहे. मग जेवढी एनर्जी आपण सप्लाय करतोय तेवढीच जर वापरल्या जात आहे, तर या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रूव्ह झाली असं म्हणता येतं का? म्हणता येतं. का नाही म्हणता येणार? कारण की जेवढी एनर्जी आपण सप्लाय करून राहिलो तेवढी सगळीची सगळी वापरल्या जात आहे. सो दॅट्स वाय धिस कन्फर्म्स कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ हा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रूव्ह करतो. तर क्रिचॉफ्स करंट लॉनी काय प्रूव्ह केलं होतं? कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, दोन्ही पॉईंट ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले गेलेले आहेत. क्रिचॉफ्स करंट लॉ कन्फर्म्स conservation of charge while Kirchhoff's voltage law confirms conservation of energy. Kirchhoff's current law हा जंक्शन साठी आहे, तर Kirchhoff's voltage law हा लूप साठी आहे. म्हणून जंक्शन आणि लूप याच्या व्याख्या आपण पहिलेच घेतलेल्या आहेत. नाउ अप्लाइंग Kirchhoff's voltage law टू द लूप BFDCB. आता लूपकडे लक्ष ठेवा. BFDCB म्हणजे या डायरेक्शननी घेतलंय. पहिलं लूप आपण कोणतं घेतलं होतं? ABFGA असं लूप घेतलं होतं या डायरेक्शननी. आता या डायरेक्शननी घेतोय मी, उलटं घेतोय. आता या ठिकाणी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ जर आपल्याला अप्लाय करायचा आहे तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉमध्ये काय करावं लागतं आपल्याला? सगळ्या EMFची वेक्टर सम म्हणतो, अल्जेब्रिक सम आणि सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची अल्जेब्रिक सम ही जर आपण एकत्र केली तर तिचे अल्जेब्रिक सम किती असते? 0. मग आपण या लूपमध्ये किंवा या क्लोज पाथमध्ये जेवढे सगळे EMF आहेत ते मी सगळे गोळा करतो. बघा आता या लूपमध्ये मला फक्त EMF दिसतो हा एकटा E2 आणि हा EMF लूपच्या दिशेनेच करंट पाठवतोय. सो दॅट्स वाय धिस E2 इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. म्हणून हा E2 पॉझिटिव्ह घेतला. एकटाच EMF आहे, त्यामुळे हे झालं सगळं अल्जेब्रिक सम ऑफ EMF एकटाच आहे. आता अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचं आहे. मग आता आपण या ठिकाणी सुरुवात करू. बी पॉईंटपासनं BFDCB हे लूप आपल्याकडे आहे. मग आता पहिले हा रेजिस्टन्स घेतला मी या पाथमधला. रेजिस्टन्स आहे R2, त्याच्यामधनं करंट चाल I2. बघा आता करंट या दिशेने चालला आहे, आणि लूपची दिशा पण तीच आहे. त्यामुळे रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा एकच असल्यामुळे I2 R2 हा प्रॉडक्ट काय होईल? निगेटिव्ह. घेतलं -I2 R2. हा झालं पहिलं पोटेन्शियल डिफरन्स या पाथमध्ये असणारं. त्यानंतर
या डायरेक्शननी करंट चालला I3, रेजिस्टन्स आहे R5, हा EMF घेतला आपण, हा रेजिस्टन्स घेतला, आता हा रेजिस्टन्स घेतोय, याच्यामध्ये करंट I3 चालला, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती होईल, I3R5 एवढा पोटेन्शियल डिफरन्स. तो निगेटिव्ह का बरं घेतलाय, तो निगेटिव्ह घेण्याचं कारण की लूपची दिशा आणि करंटची जाण्याची दिशा त्या रेजिस्टन्समधनंही एकच आहे. द करंट इज फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द लूप कन्सिडर्ड. सो दॅट्स वाय -I3R5 म्हणून हा प्रॉडक्ट आपण निगेटिव्ह घेतला. आता बघा समोर हा तिसरा रेजिस्टन्स या लूपमध्ये असणारा जो रेजिस्टन्स आहे R4 आणि त्याच्यामधनं करंट किती चालला I2. सो प्रॉडक्ट काय होईल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती होईल, I2R4 हा झाला पोटेन्शियल डिफरन्स. मग हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह का बरं घेतला, निगेटिव्ह घेण्याचं कारण आहे की या रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा सेम आहे आणि डायरेक्शन दोघांची सेम असल्यामुळे त्या ठिकाणी तो आपण निगेटिव्ह घेतला. मग हे झालं अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, हा झाला अल्जेब्रिक सम ऑफ EMF आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम किती असते, 0. ठीक आहे, हा E2 मी इथेच ठेवला, या टर्म इकडे ट्रान्सफर केल्या. सो E2 इज इक्वल टू I2R2 प्लस I3R5 प्लस I2R4, E म्हणजेच EMF म्हणजेच एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू, हे सगळे आहे पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज. सो एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, एनर्जी यूज. सो एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी यूज. सो धिस लॉ कन्फर्म्स कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. ठीक आहे, आता काही 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. KCL म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉ काय प्रूव्ह करतो, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि KVL काय प्रूव्ह करतो, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग आता एकदा फटाफट मला क्रिचॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट सांगा पटकन. क्रिचॉफ्स करंट लॉ, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग हे अल्जेब्रिक सम ऑफ करंट 0 येण्यासाठी साइन कन्व्हेन्शन काय आहे, तर जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह घ्यायचा आणि जंक्शनपासून दूर जाणारा करंट निगेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर. त्यानंतर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट काय केलं आपण, द अल्जेब्रिक सम ऑफ EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स इन अ क्लोज पाथ इज इक्वल टू 0. सगळ्या EMFची आणि सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची अल्जेब्रिक सम ही 0 असते क्लोज पाथमध्ये. मग आता यासाठी साइन कन्व्हेन्शन काय ठरवले आपण, EMFसाठी साइन कन्व्हेन्शन सांगा. कोणता EMF पॉझिटिव्ह घ्यायचा, जो सेल किंवा जी बॅटरी लूपच्या दिशेने करंट पाठवेल तिला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि जी बॅटरी लूपच्या विरुद्ध दिशेने करंट पाठवेल तिला निगेटिव्ह घ्यायचं. हे झालं EMFची साइन कन्व्हेन्शन. आणि पोटेन्शियल डिफरन्सची साइन कन्व्हेन्शन काय आहे, जर रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा जर एकच असेल, बरोबर आहे, रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा जर एकच असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा, म्हणजे तो IR हा प्रॉडक्ट काय निगेटिव्ह घ्यायचा. आणि जर त्या रेजिस्टन्समधनं जाणाऱ्या करंटची दिशा आणि लूपची दिशा जर एकमेकांच्या अपोजिट असतील तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. दोन्ही स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर जे प्रॉब्लेम्स येतात की जे आपण सोडवणार आहे ते प्रॉब्लेम पुष्कळ मुलांचे चुकतात, कारण की साइन कन्व्हेन्शन त्यांच्या लक्षात राहत नाही आणि पुष्कळ जणांचं 3 मार्काचं इझी मार्क जे आहेत 3 मार्क ते मुलांच्या हातातनं जातात, 3 मार्क किंवा 4 मार्क. ठीक आहे, ओके.